हॅलो फ्रेंड्स, भूमीज किचन या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण पाहणार आहे उकडीचे मोदक। चला तर मग आपण रेसिपी बघूया। सगळ्यात आधी आपण मोदकाचं सारण बनवून घेऊया। त्यासाठी कढईमध्ये मी 1 चमचा तूप घातलेला आहे। त्यामध्ये टाकायचे आहे 1 चमचा खसखस, त्यानंतर बारीक करून घेतलेले बदाम, त्यानंतर बारीक करून घेतलेले काजू, त्यानंतर बारीक करून घेतलेले पिस्ता। हे सर्व व्यवस्थित हलवत राहायचं आहे। त्यानंतर इथे मी 1 कप ओलं खोबरं किसून घेतलेलं आहे। एक कप खोबऱ्यासाठी मी अर्धा कप गूळ घेतलेला आहे। आपल्याला हे सर्व व्यवस्थित हलवत राहायचं आहे। आता त्यामध्ये टाकायची आहे थोडीशी इलायची पावडर, पाच मिनिट आपल्याला हे हलवत राहायचं आहे। आता आपलं सारण तयार झालेलं आहे। आता आपण तांदळाची उकड करून घेऊया। त्यासाठी मी कढईमध्ये 1 कप पाणी घेतलेलं आहे। त्यामध्ये 1 चमचा तूप घालायचं आहे। त्यानंतर यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे। आता हे आपण पाणी उकळू देऊया। पाणी उकळलं आहे। आता आपण त्यामध्ये 1 कप तांदळाचं पीठ घालणार आहे। त्यानंतर यामध्ये मी 1 चमचा साबुदाणा पीठ घालत आहे। मी गॅस बंद केलेला आहे। आता आपण हे व्यवस्थित मिक्स करून घेऊया। हे बघा, या प्रकारे। आता मी हे 5 मिनिट झाकून ठेवणार आहे। आता आपण तांदळाची उकड प्लेटमध्ये काढून घेणार आहे। हे बघा। आता आपण ही उकड मळून घेणार आहोत। तांदळाची उकड थोडी गरम असतानाच मळून घ्यावी। हे बघा। आता मी थोडंसं तूप घेऊन याला पुन्हा मळून घेणार आहे। तुपामुळे आपण जे मोदक बनवतो त्याला छान चकाकी येते। हे बघा, अशा प्रकारे। आता आपण मोदक बनवून घेऊया। त्यासाठी मी हा मोल्ड घेतलेला आहे। आपण या मोदकच्या मोल्डला अशा प्रकारे मळून घेतलेलं तांदळाचं पीठ लावून घेणार आहे। हे बघा। पीठ व्यवस्थित लावून घ्यायचं आहे।
कारण मोदक फुटायला नको। आता आपण हे व्यवस्थित बंद करून घेणार आहे। हे बघा, बोटाच्या साहाय्याने आतमध्ये थोडं प्रेस करून घ्यायचं आहे। त्यानंतर यामध्ये मी मोदकाचं सारण भरत आहे। अशा प्रकारे मोदकाची खालची बाजू व्यवस्थित बंद करून घ्यायची आहे। हे बघा, हे बघा, तुम्ही बघू शकता किती छान आला आहे मोदकाचा आकार। हे जे एक्स्ट्राचं तांदळाचं पीठ आहे त्या हाताने काढून घ्यायचं आहे। हे बघा, किती छान मोदक तयार झालेला आहे। मोदक बनवून झालेले आहेत। आता मोदक वाफवून घेण्यासाठी इडली पात्रात मी पाणी उकळायला ठेवलेलं आहे। इडली पात्राला खाली मी तूप लावून घेतलेलं आहे। त्यावर मी हे मोदक ठेवून घेणार आहे। हे बघा, आता इथे मी थोडंसं दूध गरम करून त्यामध्ये केशर टाकून घेतलेलं आहे। हे दूध आपल्याला मोदकवर टाकायचे आहे। हे बघा, अशा प्रकारे थोडंसं दूध टाकायचं आहे। यामुळे मोदक खूप छान दिसतात। हे बघा, आता आपण हे मोदक इडली पात्रात 15 मिनिट वाफवून घेऊया। पंधरा मिनिट झालेले आहेत। हे बघा, किती छान झालेले आहेत मोदक। आता आपण हे मोदक प्लेट मध्ये काढून घेऊया। हे बघा, किती छान झालेले आहे मोदक। जर तुम्हाला माझी ही रेसिपी आवडली असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राइब करा आणि हो, बेल आयकॉनवर क्लिक करा। त्यामुळे तुम्हाला माझ्या रेसिपींचे नोटिफिकेशन मिळेल। धन्यवाद।